शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा 98 कोटी 70 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे। अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो। तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। तसेच मित्रांनो, तुमच्याही जिल्ह्यामध्ये कधी पीक विमा मंजूर पीक विम्याचे पैसे मिळतील तेही आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर बघा, हिंगोली जिल्ह्यातील सर्व 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत उत्पादनातील घट या बाबींकरता खरीप हंगाम 2025 मधील सोयाबीनचा 98 कोटी 70 लाख 5,087 रुपये पीक विमा मंजूर झाला आहे। विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु विमा कंपनीने तपशीलवार पीक विम्याबाबतची तपशीलवार आकडेवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर केली नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले। खरीप 2025 मध्ये जिल्ह्यातील 30 मंडळातील 1,46,000 शेतकऱ्यांनी 3,01,485 अर्जाद्वारे 18 कोटी 52 लाख 71,000 रुपये विमा हप्ता भरून 1,77,000 हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते। त्यात सोयाबीनचे सर्वाधिक पीक विमा अर्ज होते। 2025 सोयाबीनचे 360 पैकी 358 पीक कापणी प्रयोग झाले। त्यानुसार जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी सरासरी 8 क्विंटल 9 किलो आल्याचे समजते। 2019 ते 20 तसेच 23 ते 24 या 5 वर्षाची सरासरी उत्पादकता हेक्टरी 9 क्विंटल 25 किलो, तर खरीप 2024 आणि 25 मधील उत्पादकता हेक्टरी 13 क्विंटल 49 किलो आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील घट क्रॉप इन्शुरन्स या बाबी अंतर्गत सोयाबीनचा पीक विमा मंजूर झाला आहे। विमा कंपनीने अंतिम आकडेवारी सादर केल्यानंतर पीक विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची संख्या, पीक विमा दर, त्यानुसार एकूण मंजूर पीक विमा आदी बाबी स्पष्ट होतील, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले। हिंगोली जिल्हा खरीप 2025 सोयाबीन पीक विमा स्थिती। मित्रांनो, तालुक्यात जो विमा आहे ती रक्कम आपण जाणून घेऊयात। तर हिंगोली 2 कोटी 95 लाख 17,070 रुपये, कळमनुरी 10 कोटी 75 लाख 83,447 रुपये, वसमत 54 कोटी 20 लाख 10,749 रुपये, औधा नागनाथ 25 कोटी 82 लाख 18,372 रुपये आणि सेनगाव 2 कोटी 22 लाख 78,040 रुपये इत्यादी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधी मंजूर होणार आहे किंवा कधी वाटप होणार आहे ते जाणून जर घ्यायचं असेल तर पुढे व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्वात आधी तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल। धन्यवाद।